हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ॲसेरा. या व्हिडिओमध्ये आपण एफ-टी-एलच्या सब्जेक्टचा युनिट 4 बघणार आहोत. या अगोदर आपण 3 युनिट कव्हर केलेले आहेत. ते 3 युनिट बघा. त्यानंतर हा 4th युनिट बघा. ओके. फर्स्ट टॉपिक आहे ॲरे इन सी प्रोग्रामिंग. तर ॲरे बेसिकली काय असतो? ॲरे इज एक कलेक्शन असतो ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट जे की स्टोअर होतात कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये. म्हणजे काय? एक आपण मेमरी क्रिएट केलेली असते. त्या मेमरीमध्ये कंटिन्युअस इथे फर्स्ट एलिमेंट स्टोअर होणार, इथे सेकंड होणार, इथे थर्ड होणार आणि इथे फोर्थ होणार. तर सिमिलर टाइपचे ॲरे एलिमेंट जेव्हा एखाद्या कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर होतात, तर त्याला आपण ॲरे बोलतो. ओके. ऑल एलिमेंट्स ऑफ ॲरे आर ऑफ सेम डेटा टाइप. म्हणजे काय, की लेट सपोज इन डेटा टाइपचा आपण जर स्टोअर केला, तर सगळे एलिमेंट इन डेटा टाइपचे असणार. आपण जर का फ्लोट स्टोअर केला, तर सगळे एलिमेंट फ्लोट डेटा टाइपचे असणार. ओके. त्यानंतर येतं ईच एलिमेंट इज ॲक्सेस युजिंग कॉमन नेम विथ ॲन इंडेक्स नंबर. म्हणजे काय, आता सपोज मी एखादा ॲरे बनवलेला असेल, ॲरे ए इज इक्वल्स टू 5. 5 बनवला. त्यामध्ये जर का मी नंबर टाकला, की 1 टाकलाय, 2 टाकलाय, 3 टाकलाय, 4 टाकलाय आणि 5 टाकलेला आहे. यामध्ये इंडेक्स नंबर स्टार्ट होते 0 पासून. 0, 1, 2, 3 आणि 4. आता मला जर का या 1 ला ॲक्सेस करायचं असेल ना, तर मी काय करणार, ए ऑफ 0 टाकणार. ए ऑफ 0 मी जेव्हा टाकला, तेव्हा मला हा 1 चा आउटपुट मिळेल. ओके. त्यानंतर ॲरे इंडेक्सिंग स्टार्ट होती 0 पासून. जसं की मी अगोदर सांगितलं, ॲरे इंडेक्सिंग स्टार्ट होती 0 पासून आणि एंड होती n-1. n-1 म्हणजे हे n इथे काय आहे? n इज नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन ॲरे, दॅट इज 5. मग 5-1 होता आपला 4. ओके. त्यानंतर ॲरे इज यूज्ड टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज ॲट सेम टाइप. म्हणजे काय, मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला एका टाईमला स्टोअर करण्यासाठी ॲरेचा यूज होतो. एक्झाम्पल, आता जर का आपण 5 स्टुडंटचे मार्क्स घेतले असेल, लेट सपोज आपण घेतलं किंवा मग आपण असं घेतलं की मार्क्सचा एक ॲरे डिक्लेअर केला ऑफ 5 एलिमेंट आणि त्याच्यामध्ये जर का आपण मार्क्स टाकलेले असेल, आता सपोज एखाद्या स्टुडंटला 28 पडले, एखाद्याला पडले 32, एकाला पडले 04, एकाला पडले 38, एकाला पडले असेल सपोज 68 मार्क्स पडले. ओके, असे 5 एलिमेंट. आता ॲरे इंडेक्स स्टार्ट होणार आहे 0 पासून. म्हणजे फर्स्ट एलिमेंटला 0, 0, 1, 2, 3 आणि 4. आता ॲरे इंडेक्स स्टार्ट झाला 0 पासून आणि एंड झाला 5-1 म्हणजे काय, 4 पर्यंत. तर हा झाला 4. 4 याच्यावरती लास्ट एलिमेंट आपण स्टोअर केलेला आहे. ओके. आता ॲरे यूज होतो टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. हे बघा, इथं मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर केले आहे एका सिंगल ॲरेमध्ये. ओके. तो यूज होतो डेटा प्रोसेसिंगसाठी, सर्चिंग, सर्च करायचं असेल, सॉर्ट करायचं असेल. त्यानंतर प्रिव्हेंट टेबल्स अँड यूज टू रिप्रेझेंट टेबल रिप्रेझेंट करायचं आहे किंवा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचं असेल, त्यासाठी आपण ॲरेचा यूज करतो. त्यानंतर येतात प्रॉपर्टीज ऑफ ॲरे. आता ॲरेच्या काय-काय प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघू. सगळ्यात फर्स्ट आहे सेम डेटा टाइप. सेम डेटा टाइप म्हणजे काय? आता मी जसं रिसेंटली सांगितलं, की जर का मी इंट ए इज इक्वल्स टू 5 केला असेल, तर यामध्ये ऑल जे आपण डेटा आपण स्टोअर करतोय, तो फक्त इंटिजर टाइपचा आपण डेटा स्टोअर करतो. यामध्ये फ्लोटिंग टाइपचा आपण डेटा स्टोअर नाही करू शकत. जर मला फ्लोट करायचा असेल, तर मी करणार फ्लोट ए ऑफ 5. ओके. आता यामध्ये आपण फ्लोटचा डेटा स्टोअर करतो. सेकंड त्याची प्रॉपर्टी आहे कंटिन्युअस मेमरी लोकेशन. कंटिन्युअस मेमरी लोकेशन म्हणजे काय? आता सपोज मी ए ऑफ 5 जर बनवला, ओके, तर ते काय होणार? ही फर्स्ट मेमरी ब्लॉक, हा सेकंड मेमरी ब्लॉक, हा थर्ड मेमरी ब्लॉक, हा फोर्थ, हा फिफ्थ असे 5 झाले. त्याची ॲरे इंडेक्स स्टार्ट होती 0, 1, 2, 3 आणि 4. ओके. आता मला जर का याच्यामध्ये ए-सी-ई नाव जर का स्टोअर करायचं असेल, की मला स्टोअर करायचं ए-सी-ई, मग ते रँडमली स्टोअर नाही होणार, की इथे ए स्टोअर होतोय, इथे सी स्टोअर होतोय. त्या टाईपचे इथे होत नाही. इथे काय होतं बेसिकली, ए स्टोअर होणार 1 ला, त्यानंतर होणार सी इथे, त्यानंतर इथे ई होणार स्टोअर. ओके. त्यानंतर थर्ड आहे फिक्स साईज. फिक्स साईज म्हणजे काय, की आपण जेव्हा ॲरेला डिक्लेअर करतो, की ए ऑफ 5 डिक्लेअर केल्याच्यानंतर आपण आता ॲरेची साईज फिक्स झालेली आहे. यामध्ये आपण 5 एलिमेंट ॲड करू शकतो. आपण 6 एलिमेंट ॲड यामध्ये नाही करू शकत. म्हणजे काय, की ॲरे हा चेंज नाही करता येत. अगोदर आपण एक फिक्स साईज केली, तर तू त्या फिक्स साईजचाच तुला तेवढेच एलिमेंट त्यामध्ये ॲड करता येईल. त्यानंतर आहे इंडेक्स बेस ॲक्सेस. इंडेक्स बेस ॲक्सेस म्हणजे काय? आता सपोज मला जर का हा ए जर ॲक्सेस करायचा असेल, तर मी कसं करणार? ए ऑफ 0 जेव्हा करणार, मीन्स काय? मी आता एला ॲक्सेस करण्यासाठी त्याची इंडेक्स यूज केलेली आहे. तर मला ए आउटपुट मिळणार. त्यानंतर आहे डायरेक्ट ॲक्सेस. डायरेक्ट ॲक्सेस म्हणजे काय? आता मोस्ट ऑफ जागेवरती जर सपोज मला ईला जर ॲक्सेस करायचा असेल, तर मला ह्याची गरज नाही. अगोदर मी जाणार, एला बघणार, नंतर सीला बघणार, नंतर इकडे बघणार आणि ई सापडल्यास नंतर ई रिटर्न करणार. मी डायरेक्टली करणार ए ऑफ 2.
ए ऑफ 2 केल्याच्या नंतर मला ईचा आउटपुट मिळून जाईल. ओके. त्यानंतर येतं ॲरे नेम रिप्रेझेंट बेस ॲड्रेस. आता ॲरेचा नेम ना आपल्या बेस ॲड्रेसला रिप्रेझेंट करतो. ओके. त्यानंतर येतं नो बाउंड चेकिंग. यामध्ये काय होतं माहिती आहे का? सी डज नॉट चेक इंडेक्स रेंज ऑटोमॅटिकली. म्हणजे काय? इंडेक्सची रेंज ऑटोमॅटिकली सी लँग्वेज आपली चेक करत नाही. ओके. त्यानंतर सेकंड आहे 1D ॲरे. म्हणजे काय? वन डायमेन्शनल ॲरे. वन डायमेन्शनल ॲरे काय आहे? कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट स्टोअर इन अ सिंगल लिनियर क्यू. सिंगल लिनियर क्यू असं म्हणजे एका सिंगल लिनियर क्यूमध्ये आपण वन डायमेन्शनल ॲरे स्टोअर करतो. ओके. ऑल एलिमेंट्स आर स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन. मीन्स एका पाठोमागे एक असे मेमरी एलिमेंट्स इथे स्टोअर होणार. इथे ए, सी, ई, डबल एस या टाईपचे एकामागे एक ते मेमरी लोकेशनवरती स्टोअर करणार. ईच एलिमेंट इज ॲक्सेस युजिंग वन इंडेक्स. एक इंडेक्स यूज करून आपण तो ॲक्सेस करू शकतो. जसं की 0, 1, 2, 3 आणि 4. मला जर का ए ॲक्सेस करायचा, मी करणार ए ऑफ 0 मीन्स हा इंट ए 5 इज इक्वल्स टू असा आपण ॲरे डिक्लेअर केलेला आहे. आता मला या ए ॲरेच्या फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट ॲक्सेस करायचा, तर मी काय करणार ए ऑफ 0 मग मला आउटपुटमध्ये तो ए मिळणार. ओके. त्यानंतर त्यानंतर येतं की 1D ॲरे स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल रो. आता इथे काय होतं मल्टिपल व्हॅल्यू एका सिंगल रोमध्ये स्टोअर केल्या जाते. वन डायमेन्शनल ॲरेचं रिप्रेझेंटेशन आपण बघू. त्यामध्ये आपण काय करतो एक ॲरे डिक्लेअर केलाय. त्यामध्ये आपण व्हॅल्यूज एका पाठोमागे एक टाकतो आणि ॲरेची इंडेक्स स्टार्ट होते 0 पासून. आता इथे बघा ॲरेची इंडेक्स स्टार्ट झालेली आहे 0 पासून आणि एंड होते -1ला. म्हणजे इथे टोटल किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6. आता 6 - 1 म्हणजे किती झाले? 5. ओके. त्यानंतर येतो इनिशियलायझेशन ऑफ वन डायमेन्शनल ॲरे. आता वन डायमेन्शनल ॲरे इनिशियलाइज कसा करायचा ते आपण बघू. सगळ्यात फर्स्ट मेथड ॲरे इनिशियलायझेशनसाठी ना 3 मेथड आहे. फर्स्ट इज इनिशियलायझेशन विथ ॲट डिक्लेरेशन. मीन्स काय की तुम्ही डिक्लेरेशनच्या टाईमलाच ते इनिशियलाइज करता. जसं तुम्ही जर का इंट ए इज इक्वल्स टू 5 केलं आणि सगळे 5च्या 5 एलिमेंट त्यामध्ये टाकून दिले. हे झालं इनिशियलायझेशन ॲट डिक्लेरेशन. त्यानंतर येतं पार्शियल इनिशियलायझेशन. पार्शियल इनिशियलायझेशन म्हणजे काय की आपण ए ऑफ 5 बनवलेला आहे. ए ऑफ 5 बनवला त्यामध्ये 10 टाकला आणि 20 टाकलाय. राइट. 10 टाकला आणि 20 टाकला आणि त्यानंतरचे जे एलिमेंट आहे, आता आपल्याला 5 एलिमेंट टाकावं लागणार आहे. म्हणजे ही सपोज मेमरी लोकेशन असेल. ओके. ही जर तुमची मेमरी आहे 5 याची, तुम्ही इथे 10 टाकला. तुम्ही जर का इथे 10 टाकला, त्यानंतर इथे 20 टाकला. आता ही जी रिमेनिंग आहे ना, या रिमेनिंगमध्ये 0 सेट होतो आणि जेव्हा तुम्ही दुसरी व्हॅल्यू टाकणार, तर ती व्हॅल्यू आपण रिप्लेस करतो. त्यानंतर थर्ड नंबरला येतो तुमचा इनिशियलायझेशन युजिंग लूप. आता आपण काय करतो, एक लूपिंग स्टेटमेंट यूज करून ॲरेला इनिशियलाइज करतो. आता इथं आपण फॉर लूप यूज केलं आणि ॲरेला इनिशियलाइज केलं. त्यानंतर येतो डिक्लेरेशन ऑफ 1D ॲरे. आता 1D ॲरे बनवायचा कसा? 1D ॲरेचा सिंटॅक्स काय आहे? सगळ्यात अगोदर येणार डेटा टाइप. डेटा टाइप म्हणजे इंट, फ्लोट, डबल किंवा मग कॅरेक्टर जे पण तुम्हाला करायचं असेल ते. सगळ्यात अगोदर इंट घेतला. त्यानंतर ॲरेचं नाव. आता ॲरेचं नाव तुम्हाला जे मनात येईल ते देऊ शकता. तुम्हाला जर का वाटलं की मला ए नावाचा ॲरे बनवायचा, मग तू ए बनवून त्याची साईज दे. तू जर का 5 दिली. आता तुला वाटलं नाही मला ना विशाल नावाचा ॲरे बनवायचा, मग तू कर कॅर विशाल त्यानंतर त्यामध्ये 10 टाक किंवा मग असं तुझ्या मनाने ॲरेचं नेम तू काहीही देऊ शकतो. फक्त हे जे डेटा टाइप्स आहेत, ते डेटा टाइप्सचं नाव फिक्स पाहिजे आणि साईज तू तुझ्या मनाने दे. ओके. त्यानंतर येतं आता इंट मार्क्स टाकलेले आहेत आपण आणि त्यामध्ये आपण स्टुडंटचे मार्क्स एंटर करणार आहेत. ओके. त्यानंतर येतो यूज ऑफ 1D ॲरे. आता 1D ॲरेचा यूज काय आहे? तर 1D ॲरे स्टोअर करता लिस्ट ऑफ व्हेरियस व्हॅल्यूज. व्हेरियस व्हॅल्यूजला स्टोअर करण्यासाठी आपण वन डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. त्यानंतर इट इज यूज फॉर सर्चिंग आणि सॉर्टिंगसाठी आपण यूज करतो. इट इज यूज फॉर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर तुला करायचं असेल त्यासाठी वन डायमेन्शनल ॲरे यूज होतो आणि डेटा प्रोसेसिंगसाठी आपण वन डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. ओके. त्यानंतर येतो 2D ॲरे. आता 2 डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय? आपण याच्या अगोदर काय बघितलं की एका सिंगल सिक्वेन्समध्ये आता इथं 2 डायमेन्शनलमध्ये आपण काय करतो? अरेंज करतो रोज आणि कॉलम्स. म्हणजे काय? की ही झाली रो 1 आणि ही झाली तुझी रो 2. राइट. ही आहे तुझी रो 1 आणि ही आहे तुझी रो 2. रो 2 आणि हा झाला तुझा कॉलम 1 आणि हा झाला तुझा कॉलम 2. हा झाला कॉलम 1 आणि हा झाला तुझा कॉलम 2. म्हणजे पहिले आपण वन डायमेन्शनल ॲरेमध्ये एका सिंगल लाईनमध्ये स्टोअर केलं. ओके. बट 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण काय करतो? रोज आणि कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये डेटाला स्टोअर करतो. तर 2 डायमेन्शनल ॲरे 2 इंडायसेस यूज करतात. एक असतं रोजसाठी
ओके. एक असतं रोजसाठी आणि दुसरा आहे आपला कॉलमसाठी. ओके. आता हा जो आहे ना, हा आपण यूज करणार फॉर रोज. या रोज आहे आणि सेकंड आपण यूज करणार फॉर these कॉलम्स. ओके. त्यानंतर इट इज कॉमनली यूज टू रिप्रेझेंट टेबल्स. टेबल्स रिप्रेझेंट करायचे किंवा मग आपण असा मॅट्रिक्स बघितलेला असेल. त्यामध्ये काय असतं इथं 0 आहे, 1 आहे, 3 आहे, 4 आहे. तर आता ही काय झाली, ही आहे एक आपली रो. ही आहे रो 2 आणि हा आहे आपला कॉलम 1 आणि हा आहे आपला कॉलम 2 असं. जेव्हा तुला मॅट्रिक्स रिप्रेझेंट करायचा किंवा मग एखादा जर का तुला असा टेबल रिप्रेझेंट करायचा असेल, टेबलमध्ये तुला जर का व्हॅल्यू रिप्रेझेंट करायच्या, तर त्यासाठी आपण 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. आता 2 डायमेन्शनल ॲरे डेटाला स्टोअर करतात इन फॉर्म्स ऑफ टेबल म्हणजे काय रो इंटू कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये ते डेटाला स्टोअर करणार. ओके. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ ॲरे. डिक्लेरेशन ऑफ ॲरे म्हणजे काय असतं? आता ॲरे कसा लिहायचा? सगळ्यात अगोदर डेटा टाइप कॉमन आहे. मग मी घेतला इथे इंट. त्यानंतर आता येतो ॲरेचं नाव. ॲरेचं नाव तुझ्या मनाने तू काही पण दे. तू सपोज ॲरेचं नाव दिलं, की तर तुला स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे आहे. त्यानंतर तुलाच द्यावं लागतं रोज. आता तुला किती रोजमध्ये ते मार्क्स स्टोअर करायचे? तर तू तिथे 2 रोजमध्ये मार्क्स स्टोअर करणार आणि किती कॉलम यूज करायचे? 3 कॉलम, 4 कॉलम जितक्या पण कॉलम तुला द्यायचे असेल, ते तू देऊ शकतो. हे नेम तुझ्या मनाने दे. जितके कॉलम्स द्यायचे तितके कॉलम्स दे आणि जितक्या रोज द्यायच्या तितक्या रोज दे. डेटा टाइप तुला देणं इम्पॉर्टंट आहे. ओके. आता इथे तेच एक्झाम्पल दिलेलं आहे. 2 डायमेन्शनल ॲरेचं 2 रो आपण घेतलेले आहे. आणि 3 कॉलम घेतलेले आहे. त्यानंतर युजेस ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे. आता 2 डायमेन्शनल ॲरे कशाला यूज होतात? 2 डायमेन्शनल ॲरे यूज होतात टू स्टोअर टेबल्स किंवा मॅट्रिक्स आपल्याला जेव्हा स्टोअर करायचे असेल, त्या टाईमला आपण 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. इट इज यूज इन मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन जर का आपल्याला करायचं आहे, त्यासाठी आपण 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. त्यानंतर इट युजेस गेम्स एंड ग्राफिक्स. ग्राफिक्स यूज करायचे आहे, गेम्स बनवायचे आहे, तर त्यासाठी आपण 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. इट इज यूज फॉर डेटा रिप्रेझेंट करायचा आहे तुला कॉलम्स आणि रोजच्या फॉर्मॅटमध्ये जर का डेटा रिप्रेझेंट करायचा असेल, तर त्यासाठी तू 2 डायमेन्शनल ॲरेचा यूज करतो. त्यानंतर आता इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरे कसं इनिशियलाइज करायचं? तर याच्यामध्ये पण तेच आहे. इनिशियलायझेशन ॲट डिक्लेरेशन. डिक्लेरेशनच्या टायमाला तू म्हणजे काय, की तू ए ऑफ 2 बनवला आणि 3 बनवला आणि त्या टायमालाच तू त्या 2 ची मीन्स 2 रोची पण व्हॅल्यू दिली. ही झाली तुझ्या 2 रोची व्हॅल्यू आणि 2 कॉलमची पण व्हॅल्यू ॲट द टाईम ऑफ इनिशियलायझेशन तू त्या ॲरेला इनिशियलाइज करतोय. ओके. त्यानंतर सेकंड आहे इनिशियलायझेशन विदाऊट रो साइज. विदाऊट रो साइज म्हणजे काय, की तू रो दिलेलाच नाही, की रो किती असणार आहे. फक्त कॉलम दिले, की भाई 3 कॉलम असणार आहे. हा आहे तुझा कॉलम 1, हा आहे तुझा कॉलम 2 आणि हा आहे तुझा कॉलम 3. इथे तू रो दिलेलाच नाही. मग तू रो मल्टिपल यूज करू शकतो. आता इथे याने 2 रो आपण यूज केले. ओके. त्यानंतर येतात इनिशियलायझेशन युजिंग लूप. आता तू काय केलंय, लूपिंग यूज केलेली आहे. एक फॉर लूप यूज केला रोजसाठी, एक फॉर लूप यूज केला कॉलमसाठी. बट वन डायमेन्शनल ॲरेमध्ये जेव्हा आपण बघितलं होतं, वन डायमेन्शनल ॲरेमध्ये आपण सिंगल फॉर लूप यूज करतो. का? कारण की आपल्याला व्हॅल्यू एका सिंगल लेनमध्ये किंवा एका सिंगल लाईनमध्ये स्टोअर करायची आहे. बट 2 डायमेन्शनल ॲरेमध्ये जेव्हा आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची असते, तेव्हा ती आपल्याला रोज आणि कॉलम्सच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायची आहे. ओके. त्यानंतर सिंपल एक प्रोग्राम विचारला होता लास्ट इयर पेपरमध्ये, की जर का ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स करायचे असेल, तर 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन कसं करायचं? सगळ्यात अगोदर हेडर फाईल आपण इनिशियलाइज केली. हेडर फाईलच्या नंतर इंट मेन घेतले. 2 आता आपण हे घेतले मीन्स आपण डिफाईन केलेले आहेत, की ए ऑफ 2, 2 आणि हा झाला फर्स्ट मॅट्रिक्स. हा आहे आपला मॅट्रिक्स 1 आणि हा आहे आपला मॅट्रिक्स 2. त्यानंतर समसाठी आता लेट्स सपोज इथे एक व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे, इथे एक व्हॅल्यू आहे आणि ही अशी. असा 2/2 चा आहे आणि आपल्याला त्याची ॲडिशन करायची विथ युजिंग 2/2 चे मॅट्रिक्स. आता जर 2/2 चा मॅट्रिक्स असेल, तर त्याची जे आउटपुट येणार आहे, ते आउटपुट पण काय असतं 2/2 च्या मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये असतं. ओके. तर असं 2/2 चं आपण त्याला सम केलं म्हणजे रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपण इनिशियलाइज केलं समला. आय आणि जे घेतलं, एक फॉर लूप पळवला फॉर ॲडिंग मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स ॲड करायचे आहे. हे यूज करणार आपण कॉलम्स आहे. हे यूज करणार आपण रोजसाठी आणि खालचं यूज करणार फॉर कॉलम्स. ओके. आणि समला डिस्प्ले केलं. ओके. आता लेट्स सपोज आता याचं आन्सर 6 आणि 8 कसं आलं? सगळ्यात अगोदर आपण फर्स्ट रो घेतलेला आहे. फर्स्ट काय आहे आपलं 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. सेकंड आपला काय मॅट्रिक्स आहे 5, 6, 7 आणि 8. आता इथे का आपण काय केलं 1 + 5, 1 + 5 किती होतात तर 6. त्यानंतर आहे 2 + 6 आता 2 + 6 किती होतात तर 8 होतात. त्यानंतर येतं 3 + 7, 3 + 7 टोटली किती होतात 10. त्यानंतर येतात 4 + 8 आता 4 + 8 किती होतात 12. म्हणजे आउटपुटमध्ये आपल्याला मॅट्रिक्स मिळालेला आहे 6, 8, 10
आणि 12चा. ओके. त्यानंतर येतं व्हॉट इज स्ट्रिंग. आता स्ट्रिंग काय आहे? तर स्ट्रिंग एक कलेक्शन ऑफ कॅरेक्टर स्टोअर इन एन ॲरे. म्हणजे काय? कॅरेक्टरला मला जर का नेमला वगैरे स्टोअर करायचं असेल किंवा एखादी स्ट्रिंग असेल, एखादी लाईन असेल, त्या लाईनला जर का मला ॲरेमध्ये स्टोअर करायचं असेल, तर ते कसं करायचं? स्ट्रिंग ऑल्वेज टर्मिनेट बाय नल व्हॅल्यूज. म्हणजे काय? लेट्स सपोज मी ॲरे एक इनिशियलाइज केलेला असेल. ओके. हा मी जर का सपोज ॲरे इनिशियलाइज केलेला आहे. अ, हा झाला माझा ARR1 हा ॲरे 1 आहे. यामध्ये जर का मी हॅलो स्टोअर केलं. ओके. आता हॅलोमध्ये एच इथे आला, ई इथे आता, एल आला, एल आला, ओ आला. आता ओच्या नंतर इथे काय होतं माहिती आहे का? लास्टचा जो इंडेक्स असतो, तो लास्टचा इंडेक्स ऑल्वेज /0 मीन्स लिहावा लागतो. ते कंपायलरला सांगतं, की भाई तुझी स्ट्रिंग ना फक्त इथपर्यंत आहे. जेव्हा त्याला /0 मिळाला, तेव्हा ते टर्मिनेट होऊन जातं. ओके. त्यानंतर हे शो करतं, ही असते आपली नल व्हॅल्यू. म्हणजे काय? इथे काहीच व्हॅल्यू नाहीये. ओके. स्ट्रिंग्स आपण स्टोअर करतो इन कॅरेक्टर ॲरे कॅर. आता कॅरचा यूज करून आपण त्याला स्टोअर करतो. द नल कॅरेक्टर इंडिकेट्स एंड ऑफ द स्ट्रिंग. आता हे नल कॅरेक्टर आलं ना, म्हणजे ते कंपायलरला सांगतं, की भाई इथे आपल्या स्ट्रिंगचा एंड झालेला आहे. आता स्ट्रिंगचा यूज काय आहे? स्ट्रिंग यूज होते टू स्टोअर नेम आणि मेसेज. नेम्स किंवा मेसेज आपल्याला स्टोअर करायचा असेल. टेक्स्ट प्रोसेसिंगसाठी आपण स्ट्रिंगचा यूज करतो. युजरकडून इनपुट घ्यायचा आहे किंवा आउटपुट प्रोड्यूस करायचा आहे, त्याच्यासाठी आपण स्ट्रिंगचा यूज करतो. फाईल हँडलिंगसाठी आपण स्ट्रिंगचा यूज करतो. आता स्ट्रिंग जर का आपण लेट्स सपोज की आपण स्ट्रिंग रिप्रेझेंट करत आहे आणि मी जर का काय केलं की ARR1 बनवला आहे, त्यानंतर ARR2 बनवलेला आहे, त्यानंतर ARR3 बनवलेला आहे. अशा 3 जर बनवल्या आणि त्या जर का मी लेट्स सपोज आता आपण इथे घेऊया की मी त्या बनवल्या 9 याचा. ओके. हा वाला फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, हा सेवन्थ, 8 आणि हा झाला 9. ओके. त्यानंतर आपण अजून एक घेऊयात. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. त्यानंतर इथे आपण अजून एक घेतला. त्यामध्ये पण सेम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ओके. आता मला जर का यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करतोय. व्हॅल्यू स्टोअर करतोय म्हणजे काय? इथे मी जर का लिहिलं HELLO. आता मी रिसेंटली काय सांगितलं, की आपली स्ट्रिंग संपली ना, मग तिथे लास्टला नल व्हॅल्यूज तुला लिहावा लागतो. /0 तुला लिहावा लागतो. त्यानंतर तू जर का आता दुसरा आहे, त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये तू लिहिलं हॅलो वेलकम WELCOME आणि लास्टला तुझा काय येणार? /0 येणार. ओके. त्यानंतर तू घेतलं ॲसेरा ACESSER आणि ए घेतला RA आणि लास्टला तुझं काय येणार आहे? /0. ओके. आता इथे तुम्ही जर का बघितलं ना, ॲरे इंडेक्स कशापासून स्टार्ट होतो? 0 पासून. मग हा झाला 0, 1, 2, 3, 4 हा 5, 6, 7 आणि 8 आणि जेव्हा पण आपल्याला आता याला फेच करायचं असेल, त्यामध्ये आपण ARR आता मला जर का या एलला फेच करायचं असेल, मी काय करणार ARR ऑफ 1 आणि ह्या एलला फेच करायचं मग त्याची नंबर टाकणार मीन्स त्याची इंडेक्स टाकणार. आता हा जो बाकीचा उरलेला स्पेस आहे ना, या बाकीचा उरलेला स्पेस मीन्स हा पूर्ण जो स्पेस आहे, हा मेमरी वेस्ट होते. हा होती आहे आपली मेमरी वेस्ट. ओके. मेमरी वेस्ट नाही झाली पाहिजे मीन्स आपल्याला जितक्याची गरज आहे ना, तितकीच तू मेमरी बनव. उगाच शिल्लकची जर का आता हॅलोसाठी जितकी मेमरी लागते तितकी बनव. आपण जर का इनिशियलाइज खूप जास्त मेमरी करून दिली, राइट? तर त्यामध्ये मेमरी वेस्टेज होते. ओके. त्यानंतर येतो आता डिफरंट वे ऑफ स्ट्रिंग इनिशियलायझेशन. स्ट्रिंग जर का तुला इनिशियलाइज करायची आहे, तर त्या जर तुला स्ट्रिंग इनिशियलाइज करायची असेल, तर त्या स्ट्रिंग इनिशियलायझेशनचे डिफरंट वेज आपण बघू. सगळ्यात पहिले आहे इनिशियलाइज द स्ट्रिंग युजिंग स्ट्रिंग लिटरल्स. ओके. इनिशियलाइज करायची युजिंग स्ट्रिंग लिटरल्स. ओके. त्यासाठी आपण काय करतो? सगळ्यात अगोदर आता जर का आपल्याला एखादी स्ट्रिंग बनवायची आहे, तर आपण काय करतो? कॅर केलं, str एक स्ट्रिंग बनवलेली आहे आणि त्या स्ट्रिंगमध्ये डायरेक्टली हॅलो आपण पेस्ट करून दिलं. HELLO. आता ही हॅलोची व्हॅल्यू झाली. ओके. जेव्हा आपण str विथआऊट गिव्हिंग इट्स व्हॅल्यू किंवा साइज न देता जेव्हा इनिशियलाइज करतो, त्याला बोलतात इनिशियलायझेशन युजिंग स्ट्रिंग लिटरल. ओके. त्यानंतर येतं कॅरेक्टर वाईज इनिशियलायझेशन. ओके. त्यानंतर हे खालचं बघू. इनिशियलायझेशन विथ साइज. आता फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण साइज दिलेली नाही, बट इथे आपण काय करणार आहे? साइज देणार आहे. साइज देणार म्हणजे काय? की आपण केलं str10. str10 म्हणजे स्ट्रिंगमध्ये आपण 10 साइजची मेमरी बनवलेली आहे. ओके. त्यामध्ये आपण लिहिलं हॅलो, राइट?
तर हे असतं इनिशियलायझेशन विथ साइज म्हणजे काय, की आपण एस-टी-आर आपल्या स्ट्रिंगची किती साइज असेल ते इनिशियलाइज केलं. त्यानंतर थर्ड येते कॅरेक्टर वाईज इनिशियलायझेशन. कॅरेक्टर वाईज इनिशियलायझेशन म्हणजे काय, की आपण एक-एक कॅरेक्टर, एक-एक वर्ड पकडतो आणि त्याच्यामध्ये टाकतो. वर्डपेक्षा आपण एक-एक कॅरेक्टर टाकतोय. जसं आपण जर का केलं कॅर एस-टी-आर केलं आणि मला जर का हॅलो त्याच्यामध्ये टाकायचं असेल, तर मी काय करणार, एच घेणार, त्यानंतर कॉमा, आता एच-ई, त्यानंतर परत कॉमा, त्यानंतर एल, त्यानंतर कॉमा, त्यानंतर परत एल, त्यानंतर कॉमा आणि ओ, हॅलो. आणि इथे तुला काय करावं लागतं माहिती आहे का, लास्टला तुला /0 परत द्यावा लागतो. इथे डिफाईन करावं लागतं. हे मस्ट आहे. जेव्हा तू स्ट्रिंग इनिशियलाइज करणार कॅरेक्टर वाईज. ओके. हे मस्ट आहे. ओके. त्यानंतर येतं इनिशियलायझिंग विथ पॉइंटर. आता पॉइंटर सोबत जर का तुला इनिशियलाइज करायचं असेल, पॉइंटरला ना एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं पण पॉइंटर येणार ना, तिथे आपण स्टार यूज करतो. स्टार एस-टी-आर. आपण आपला डेटा टाइप जो की आहे कॅरेक्टर आणि त्यामध्ये हॅलो स्टोअर करणार. HELLO. ओके. त्यानंतर फोर्थ आहे आपला इनिशियलायझेशन युजिंग स्कॅनएफ. आता स्कॅनएफचा यूज करून इनिशियलायझेशन कसं करायचं ते आपण बघू. सगळ्यात अगोदर काय एक एस-टी-आर नावाची स्ट्रिंग बनवली ऑफ 20 लेंथ. 20 लेंथची आपण बनवली आहे. त्यानंतर स्कॅनएफ केला. स्कॅनएफ आणि स्कॅनएफमध्ये आपण टाकला %s, कॉमा आणि एस-टी-आरला आपण इथे कॉल केलंय. ओके. यामध्ये काय करणार माहिती आहे का? हे रीड करणार इनपुटला घेणार विथआऊट स्पेस. म्हणजे जेव्हा पण कोणी आता हॅलो टाकलं ना, हॅलो टाकलं, तर हे इनपुटला रीड करतंय विथआऊट स्पेस. रीड इनपुट विथआऊट स्पेस, विथआऊट स्पेस. ओके. तर हे आहे बेसिक 5 टाइप्स डिफरंट वेज ज्याच्या थ्रू आपण स्ट्रिंगला इनिशियलाइज करू शकतो. त्यानंतर येतं डिक्लेरेशन ऑफ अ स्ट्रिंग व्हेरिएबल. आता स्ट्रिंगचा व्हेरिएबल जर आपल्याला डिक्लेअर डिक्लेअर करायचा असेल, तर तो स्ट्रिंगचा व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा ते आपण बघू. इन अ स्ट्रिंग व्हेरिएबल इज डिक्लेअर युजिंग कॅरेक्टर ॲरे. कॅरेक्टर ॲरेचा आपण यूज करतो टू डिक्लेअर द स्ट्रिंग व्हेरिएबल. त्यामध्ये आपण काय करतो, इट स्टोअर अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर एंडिंग विथ नल. एंडिंग विथ नलने आपण सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टरला आपण स्टोअर करतो. द साइज ऑफ ॲरे मस्ट बी सफिशियंट टू इन्क्लूड एन. म्हणजे काय, आता सपोज तू जर का HELLOची एवढीच बनवली असेल आणि यामध्ये हॅलो टाकला. हॅलो. तर त्याचा एरर येणार. तुला इतकी साइज द्यावं लागेल, की तुझ्या लास्टला /0 टाकायला स्पेस उरली पाहिजे. ओके. त्यामध्ये त्याचा सिंटॅक्स आहे कॅरेक्टर स्ट्रिंग नेम. स्ट्रिंगचं एक नाव दिलेलं आहे तू आणि त्याची साइज इनिशियलाइज केली. जसं मला जर का इथे आता इथे बघा एक्झाम्पलमध्ये काय टाकलं मी कॅरेक्टर घेतला, नेम नावाची एक स्ट्रिंग बनवली आणि त्या नेममध्ये 20 त्याची साइज दिलेली आहे. ही 20 त्याची साइज आहे. हे त्याचं स्ट्रिंगचं नाव आहे आणि हा कॅर आहे. ओके. डिक्लेअर अ स्ट्रिंग व्हेरिएबल दॅट कॅन स्टोअर अप टू 19 कॅरेक्टर्स. म्हणजे काय आता 20 आहे, 19 कॅरेक्टर्स त्यामध्ये स्टोअर होणार आणि आपण जसं बोललो, की लास्ट ह्याच्यामध्ये आपल्याला /0 टाकायचा आहे. तर 20th प्लेस जी आहे, 20th प्लेसला आपण /0 ओके. /0ला आपण टाकतोय. ओके. त्यानंतर येतात आता स्ट्रिंगचे डिफरंट फंक्शन्स काय आहेत? तर डिफरंट फंक्शन्समध्ये सगळ्यात फर्स्ट आहे strcpy. आता strcpy म्हणजे काय, की इथे जसं दिलेलं आहे स्ट्रिंग कॉपी फंक्शन आहे. मीन्स काय, की मी जर का एक ए नावाची स्ट्रिंग बनवली 20 कॅरेक्टरची. ए नावाची स्ट्रिंग बनवली आहे 20 कॅरेक्टरची. बरोबर. आणि त्यानंतर मी जर का आता बी नावाची स्ट्रिंग बनवलेली आहे आणि बी नावाच्या स्ट्रिंगमध्ये मी जर का टाकलेलं असेल, की भाई हॅलो जर का मी टाकलं आहे आणि आता मला काय करायचं आहे, की ह्या ए नावाच्या स्ट्रिंगमध्ये ह्या बी नावाची स्ट्रिंग कॉपी करायची आहे. म्हणजे हे हॅलो जे आहे ना, हे हॅलो आता या ए नावाच्या स्ट्रिंगमध्ये टाकायचे असेल, तर त्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन आहे, जो की अगोदर प्री-डिफाईन आहे. त्याचं नाव आहे strcpy. strcpy काय करतो, डेस्टिनेशन म्हणजे काय, की तुला कुठे टाकायची आहे. तर मला ए नावाच्या स्ट्रिंगमध्ये बी नावाची स्ट्रिंग पेस्ट करायची आहे. म्हणजे यामध्ये जो हॅलो आहे हा जो हॅलो आहे, तो हॅलो हा ए नावाच्या स्ट्रिंगमध्ये आता पेस्ट होणार आणि जेव्हा तू त्याला प्रिंट करणार, की ए, तर प्रिंट ए केल्याच्या नंतर ही डेस्टिनेशनवरती हॅलो तुझा आउटपुट प्रिंट होते. ओके. त्यानंतर सेकंड येतं strlen. strlen नावाचा फंक्शन आपल्याला यूज करतो टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. इथे आपण काय कॅल्क्युलेट करतो, की एखादी स्ट्रिंग दिलेली आहे आणि त्या स्ट्रिंगची जर का तुला लांबी, की किती त्यामध्ये कॅरेक्टर आहे, किती त्या स्ट्रिंगची लांबी आहे, ती कॅल्क्युलेट जर करायची असेल, तर त्यासाठी strlen नावाचं फंक्शन यूज करतो. आता सपोज आपण इथे एक स्ट्रिंग दिलेली आहे सी लँग्वेज. तर सी लँग्वेजमध्ये तो कसा करणार? हा आला 1,
हा आला 2, हा आला 3, हा आला 4, त्यानंतर हा 5, हा 6, हा 7, हा 8, आणि हा स्पेस एक 9 आणि हा 10. यामध्ये काय होतं माहिती आहे का? स्पेस पण कॅल्क्युलेट होतो. ओके. हा आला तुझा फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ, 8, हा स्पेस एक 9 आणि हा सी तुझा 10. तर तुझ्या आउटपुटमध्ये आलेला आहे 10. ओके. त्यानंतर येतो एस-टी-आर-सी-एम-पी. एस-टी-आर-सी-एम-पी काय करतो, 2 स्ट्रिंगला कंपेअर करतो, की भाई ह्या 2 स्ट्रिंग इक्वल आहे का? जर त्या 2 स्ट्रिंग इक्वल असेल, तर तो प्रिंट करणार स्ट्रिंग्स आर इक्वल, आणि जर त्या 2 स्ट्रिंग इक्वल नसेल, म्हणजे काय, त्या 2 स्ट्रिंगचे कॅरेक्टर बाय कॅरेक्टर तो कंपेअर करतो, की या स्ट्रिंगमध्ये 4 कॅरेक्टर आहे, दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये 4 कॅरेक्टर आहे. ते 4 कॅरेक्टर बरोबर आहे का कंपेअर करतो. त्यासाठी आपण एस-टी-आर-सी-एम-पी नावाचा फंक्शन यूज करतो. जर फर्स्ट स्ट्रिंग जर छोटी असेल, तर तो प्रिंट करणार फर्स्ट स्ट्रिंग इज स्मॉलर, आणि फर्स्ट स्ट्रिंग जर का ग्रेटर असेल किंवा मोठी असेल, तर तो प्रिंट करणार की सेकंड स्ट्रिंग फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर. ओके. त्यानंतर येतो एस-टी-आर-एन-सी-एम-पी. आता एस-टी-आर-एन म्हणजे काय, की तो आता नंबर ऑफ कॅरेक्टर, जर सपोज मी स्ट्रिंग दिलेली असेल हॅलो वर्ल्ड, आणि सेकंड मी जर का दिलेली आहे हॅलो ॲसेरा. ओके. आणि मी जर का त्याला दिलं, की भाई तू आहे ना, फक्त पहिले 3 कॅरेक्टर इथे कंपेअर करायचे आहे. फर्स्ट हे फक्त 3 कॅरेक्टर तुला जर कंपेअर करायचे असेल. जस्ट एक सेकंड. ओके. मी जर का त्याला बोललो, की भाई तू ना फर्स्ट 5 कॅरेक्टर कंपेअर कर फक्त. फर्स्ट 5 कॅरेक्टर आता तो कंपेअर करणार. तो फर्स्ट 5 कॅरेक्टर कंपेअर केल्याच्या नंतर त्याला कळालेलं आहे, की ती 5च्या 5 कॅरेक्टर सेम आहे. आता इथे काय आहे, पूर्ण स्ट्रिंग सेम नाहीये. ही फर्स्ट स्ट्रिंग वेगळी आहे, सेकंड स्ट्रिंग पण वेगळी आहे. बट एस-टी-आर-एन-सी-एम-पी म्हणजे आपण त्याला एक नंबर दिलेला आहे, की फर्स्ट 5 कॅरेक्टर तुला कंपेअर करायचे. 5 कॅरेक्टर बरोबर आहे का ते कंपेअर कर. तर तो कंपेअर करणार. त्याला कळणार, की फर्स्ट 5 कॅरेक्टर इक्वल आहे. तर तो प्रिंट करणार फर्स्ट 5 किंवा मग फर्स्ट 5 कॅरेक्टर्स आर इक्वल. ओके. त्यानंतर एक फंक्शन येतं एस-टी-आर कॅट. आता एस-टी-आर कॅट नावाचा फंक्शन काय करतं माहिती आहे का? 2 स्ट्रिंग जर का असेल, लेट्स सपोज ही एक स्ट्रिंग आहे, ही आहे S1, आणि ही दुसरी स्ट्रिंग आहे जी की आहे S2. आता या 2 स्ट्रिंगला जर का आपल्याला एकत्र आणायचं असेल, तर त्यासाठी आपण एस-टी-आर स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन फंक्शनचा यूज करतो. आता लेट्स सपोज इथे जर का हॅलो नावाची फर्स्ट स्ट्रिंग आहे आणि दुसरी आहे वर्ल्ड नावाची जर का स्ट्रिंग आहे, आणि मला जर का या 2 स्ट्रिंगला, ही आहे तुझी S1 नावाची स्ट्रिंग आणि ही सेकंड आहे तुझी S2 नावाची स्ट्रिंग. या 2 स्ट्रिंगला जर का तुला जॉइन करायचं असेल आणि एका ह्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं असेल, तर त्यासाठी आपण एस-टी-आर कॅट नावाचं एक फंक्शन यूज करतो. तर आपण जेव्हा याला कॅट फंक्शनमध्ये टाकणार, मीन्स काय, की ही आपण टाकलं एस-टी-आर कॅट आणि त्यामध्ये जर का टाकलं S1, S2, S1, S2 टाकला आणि याला जर का प्रिंट केलं, तर प्रिंट केल्याच्या नंतर आपली जी फर्स्ट स्ट्रिंग आहे, त्यामध्ये आपल्याला मिळणार आहे हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड. ओके. त्यानंतर येतो आता हे फंक्शन्स दिलेले आहे, त्याचे पर्पज काय आहे? फर्स्ट आहे एस-टी-आर-सी-पी-वाय. एस-टी-आर-सी-पी-वाय काय करतो? कॉपीज फर्स्ट स्ट्रिंग टू अनदर. एक स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करण्यासाठी एस-टी-आर-एल-ई-एन जर का आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे स्ट्रिंगची. एस-टी-आर-सी-एम-पी 2 स्ट्रिंगला कंपेअर करतो. एस-टी-आर-एन-सी-एम-पी कंपेअर फर्स्ट एन कॅरेक्टर, म्हणजे तू किती 4 कॅरेक्टर जर बोलला, की दोन्ही स्ट्रिंगचे 4-4 कॅरेक्टर कंपेअर कर. तर तो फर्स्ट 4 कॅरेक्टर कंपेअर करणार, आणि जर पहिले 4 बरोबर असेल, तर तो देणार की फर्स्ट 4 कॅरेक्टर्स आर इक्वल. आणि लेट्स सपोज त्याने जर का असं दिलेलं आहे, की HELACE आणि HELVIS असं जर दिलेलं आहे, बट आपण त्याला आता ह्या 2 स्ट्रिंग वेगळ्या आहे, बट जर विचारलं, की फक्त पहिले 3च कॅरेक्टर कंपेअर कर, तर तो काय सांगणार, की भाई पहिले 3 कॅरेक्टर बरोबर आहे. त्यानंतर येतं एस-टी-आर कॅट. आता एस-टी-आर कॅट फंक्शन काय करतं, जर तुला S1 स्ट्रिंगला आणि S2 स्ट्रिंगला जर का जोडायचं असेल, मीन्स काय ॲड करायचं असेल, त्यासाठी तू एस-टी-आर कॅट नावाचं फंक्शन यूज करतो. त्यानंतर आता एस-टी-आर-सी-पी-वाय आणि एस-टी-आर-एन-सी-पी-वाय यामध्ये डिफरन्स काय आहे, ते आपण बघू. फर्स्ट काय आहे, कॉपीज एंटायर सोर्स स्ट्रिंग. आता एस-टी-आर-सी-पी-वाय काय करतं, ए स्ट्रिंग आणि बी स्ट्रिंग जर का असेल आणि मला बीला जर एमध्ये टाकायचं, एस-टी-आर-सी-पी-वाय यूज केलं, तर बीमध्ये जितकं पण आहे, तितकंच सगळं कॉपी होणार आणि एमध्ये पेस्ट होणार. बट एस-टी-आर-एन-सी-पी-वायमध्ये काय करतो, तुला द्यावं लागतं. मीन्स तू देणार, की भाई मला ना फक्त एवढेच फर्स्ट 4 डिजिट पाहिजे, 5 डिजिट पाहिजे. तर ते फक्त तेवढे डिजिटच त्यामध्ये कॉपी करून पेस्ट करणार. जसं आपण याच्यामध्ये बघितलं ना, एस-टी-आर-एन-सी-एम-पी, की पहिले 4 डिजिट कंपेअर करतोय. तसंच एस-टी-आर-एन-सी-पी-वाय काय करणार, पहिले 4च डिजिट कॉपी करणार आणि फर्स्ट स्ट्रिंगमध्ये पेस्ट करणार. त्यानंतर कॉपी स्टिल लास्ट
इथे strcpy मध्ये काय होतंय, की कॉपी करताय टिल लास्ट फाउंड शेवटचा जेव्हा जोपर्यंत /0 त्याला भेटत नाही तोपर्यंत तो पूर्ण स्ट्रिंगला कॉपी करतो. बट इथे काय आहे फिक्स नंबर दिलाय, की फर्स्ट 4 पर्यंतच तुला कॉपी करायची आहे. ऑल्वेज कॉपी /0 ला पण तो कॉपी करतो किंवा /o ला पण तो कॉपी करतो. इथे मे नॉट कॉपी /o. आता सपोज इथे जर का मी दिलेलं असेल, इथे आपण बघू. जर का मी असं दिलेलं असेल हॅलो आणि लास्टला काय येतं /0 येतो. तर हा काय करणार माहिती आहे का? या पूर्णाला कंपेअर करणार. बट इथे जर का मी असं दिलेलं आहे हॅलो आणि /o बट मी जर का फर्स्ट 3लाच घेतलं, तर तो याला घेईल किंवा नाही घेणार त्याचं काही म्हणजे आपण जितकं लिमिट दिलेली आहे ना, की पहिले 3च घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर येतो लेस सेफ. strcpy ही लेस सेफ आहे. सेफ इफ यूज प्रॉपरली. जर आपल्याला जितकं पाहिजे तितकंच आपल्याला जर कॉपी करायचं असेल, तर ती जास्त सेफ आहे strncpy. ओके. त्यानंतर येतो इथे आपल्याकडे कंट्रोल नाही आहे. strcpy म्हणजे काय पूर्णच्या पूर्ण स्ट्रिंग कॉपी होणार आणि फर्स्ट ह्याच्यामध्ये पेस्ट होणार. इथे काय आहे कंट्रोल आहे. तुला जितकं लागतंय तितकं तू तुझ्या हिशोबाने कॉपी करून पेस्ट करू शकतो. त्यानंतर सिंटॅक्स काय आहे strcpy डेस्टिनेशन ए स्ट्रिंगमध्ये बी स्ट्रिंग जर तुला कॉपी करून ए स्ट्रिंगमध्ये टाकायची असेल, फर्स्ट येतं डेस्टिनेशन, नंतर येतो सोर्स आणि strncpy मध्ये डेस्टिनेशन. ए स्ट्रिंगमध्ये तुला जर का तुझी बी स्ट्रिंग टाकायची आहे, बट किती नंबर फक्त पहिले 4 कॅरेक्टर टाकायचे असेल, तर त्यासाठी तुला strncpy डेस्टिनेशन, सोर्स आणि एंड किती कॅरेक्टर टाकायचे तो सिंटॅक्स यूज करावा लागेल. त्यानंतर येतो प्रोग्राम. आता प्रोग्राममध्ये आपण काय बघतोय, प्रोग्राम strncpy यूज करायचा आहे. वेलकम टू ॲसेरा नावाची जर का बी स्ट्रिंग आहे आणि तुला जी कॉपी करून जर का एमध्ये टाकायची असेल, तर तुला strcpy नावाचं फंक्शन यूज करायचं आहे. त्यानंतर जर का एक ॲसेरा स्ट्रिंग आहे आणि तुला जर का बोललं, की पहिले 4 फक्त जे की आहे ACES जर का फक्त टाकायचं असेल, तर त्यासाठी तू डेस्टिनेशन अगोदर डेस्टिनेशन टाकणार, सोर्स टाकणार आणि त्यानंतर किती कॅरेक्टर टाकायचे ते आपण यामध्ये टाकतोय. त्यानंतर एक प्रोग्राम विचारला होता लास्ट टाईम, जे की आहे प्रोग्राम टू काउंट नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन अ स्ट्रिंग. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती कॅरेक्टर्स आहे स्ट्रिंगमध्ये ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे युजिंग लूप. आता लूप यूज करायचा आहे. आपण काय केलं, एक व्हाईल लूप यूज केला. stri दिलेला आहे आणि जोपर्यंत तुझं नल होत नाही, मीन्स नॉट इक्वल्स टू /0 होत नाही, तोपर्यंत त्याला प्रिंट केला. आता /0 काय असतं, तो लास्ट कॅरेक्टर असतो. तोपर्यंत ते प्रिंट करणार. त्याला जसं /0 सापडणार, तो तेव्हा स्टॉप करणार आणि नंबर्स ऑफ कॅरेक्टरला तो कॅल्क्युलेट करणार. ओके. त्यानंतर एक प्रश्न विचारला होता, की strcat फंक्शन यूज करायचं म्हणजे strcat करायचं म्हणजे काय, की S1 + S2 तुला स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2 ला जॉइन करायचं असेल. मग फर्स्ट स्ट्रिंग होती सी, सेकंड होती सी लँग्वेज. तर तू जेव्हा त्या दोन्हीला ॲड केलं, तेव्हा तुला आउटपुट मिळालेलं आहे सी लँग्वेज. त्यानंतर थर्ड एक प्रोग्राम विचारला होता, वेदर द गिव्हन स्ट्रिंग इज पॅलिंड्रॉम ऑर नॉट. पॅलिंड्रॉम म्हणजे काय, जर का तू एखादी स्ट्रिंग लिहिलेली असेल, जसं की तू लिहिलं MADAM आणि त्या स्ट्रिंगला उलटं लिहिला. आता हा एम इथे लिहिला, त्यानंतर हा ए लिहिला, त्यानंतर हा डी लिहिला, त्यानंतर हा ए लिहिला आणि त्यानंतर हा एम लिहिला. मीन्स काय स्ट्रिंगला तो पूर्ण उलटं लिहिलेलं आहे आणि जर ही स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग जर सेम असेल, मीन्स त्या दोन्हींची व्हॅल्यू जर सेम असेल, तर ती स्ट्रिंग पॅलिंड्रॉम असेल. बट आता सपोज तू जर का लिहिलेलं असेल VISHAL आणि या स्ट्रिंगला जर का तू रिव्हर्स केलं, तर त्याचं काय येणार आहे LAHSI आणि व्ही. आता या 2 स्ट्रिंग बरोबर नाही. ओके. या 2 स्ट्रिंग इक्वल नाही. तर तुला आउटपुटमध्ये काय येणार, की स्ट्रिंग इज नॉट पॅलिंड्रॉम. स्ट्रिंग इज नॉट पॅलिंड्रॉम, पॅलिंड्रॉम. ओके. तर अशा प्रकारे आपला हा युनिट 4 सुद्धा संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 5 ला कव्हर करू.